ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विठ्ठलाय नमः. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. भगवंत विष्णुदेवतांची ही एकादशी विठ्ठलाची एकादशी आहे. या दिवशी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अशा वेळेस भगवान विठुरायाची सेवा करण्याचा दिवस, सात्विकतेचा, अध्यात्माचा दिवस म्हणून हा दिवस आपण त्याची गणना करतो. मग या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचे आहे. भगवंत विष्णुदेवतांचं स्मरण करायचं आहे. घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा एखादा फोटो असेल तर त्याचं पूजन करायचं आहे. आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहे आणि त्याची माळ करून भगवान विष्णुदेवता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला घालायचे आहे. या दिवशी सकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. फराळाचे जे पदार्थ केले त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरामध्ये हरी ओम नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हरिपाठ असेल तो ऐका किंवा आपण तो लावला, मोबाईलवरती लावून ऐकला तरी देखील चालेल. भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे आणि या दिवशी आपल्या मनातील हा भाव भगवंत चरणी अर्पण करायचा आहे. मग या दिवशी काय टाळावं तर चिडचिडपणा असेल तो टाळायचा आहे. घरामधील वादविवाद शक्यतो टाळायचा आहे. मांसाहार टाळायचा आहे आणि भगवंत देवतांचं, विष्णुदेवतांचं स्मरण या ठिकाणी करायचं आहे. आपल्या जवळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा त्याची मूर्ती घरात असेल तर त्याची पूजा करा. सर्वांनी भगवंत विष्णुदेवतांचं स्मरण करून दर्शन घ्या आणि भगवंतांना सांगा, आमच्या ते मनामध्ये जो चांगला भाव आहे तो परिपूर्ण होऊ दे. ज्या अडचणी आहेत त्या दूर कर व मुलांना व सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. या दिवशी केलेलं नामस्मरण हे घरातील सकारात्मकता वाढवण्यास मदत करेल. आपण सर्वांनी वरील उपाय मनापासून करा. या दिवसाचं महत्त्व अजून देखील आहे की या दिवशी भगवान विष्णुदेवता हे योग निद्रेसाठी क्षीरसागरामध्ये जातात. मग त्या दिवसापासून भगवान शिवशंकर हे सर्व कार्य पाहत असतात. मग या चातुर्मासामध्ये देवतांचं नामस्मरण देखील करायचं आहे. जेवढे व्रत वैकल्य आपण मनापासून करू त्यातील यश हे देखील भगवंत आपणास करतात. आपल्या मनामध्ये काही संकल्प असेल तो या दिवशी करा आणि त्यापासून 4 महिने चातुर्मास आपण पालन करा. म्हणजे मनातील भाव निश्चित परिपूर्ण करेल. आपणास आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवनवीन धार्मिक व आध्यात्मिक माहिती व उपायांसाठी आताच आपल्या चॅनल स्पंदन ज्योतिषला सबस्क्राईब करा.